तुला काय डोक्याचा फरक आहे का नाही? मधी पडू नकोस. मधी पडलीस ना तर तू पण मार खाशील, कळलं तुला? तुला वाचवायची गरज नाही. बाजूला चल. हो, तिने मुद्दाम नाही केलं, चुकून चुकून पडली. चुकून? तिकडे जायची काय गरज होती? अवंती बाजूला हो. गप्प बसा. इथे स्क्रीन जळाला त्याची पडली तुम्हाला. तो भाऊ इथे माझा अपमान करून गेला, त्याची काहीच वाटत नाही कोणाला. आग होते माझी, आग होतीये. नाही नाही, मी त्या भाऊला असं नाही सोडणार. माझा अपमान केलाय ना, त्याचा परिणाम त्याला भोगावा लागेलच. खूप हौसेने आग लावले ना त्यानं. त्याच आगीत जर का त्याची राख नाही केली ना तर नावाची दामिनी मुजुमदार नाही मी. आज शूट एकदम मस्त झालं नाही? हा, छान झालं आजचं शूट. ते सावी रेकॉर्ड केलेलं मेमरी कार्ड दे की, मला पुढचे एडिट करायचं आहे ना. हा. ओह माय माय, गुलाब गुलाब. हा, तुझ्याकडे कसं काय आला? ते आपल्या धैर्य साहेबांनी दिले ना. ओ ए पराग, जस्ट फ्रेंडशिप म्हणून दिले. धर, हे धर तुझ्याकडे. सावे, खरं खरं सांग, फक्त फ्रेंडशिप साठी दिलाय की प्रपोज? रीना, काय काय बोलतीस ग? सांगितलं ना, फ्रेंडशिप साठी दिलाय फक्त. बरं बाई, फ्रेंडशिप तर फ्रेंडशिप, पण तू ऍक्सेप्ट केल्यास? हा म्हणजे फ्रेंडशिप ठीक आहे ना, फ्रेंडशिप फक्त ऍक्सेप्ट केली. कसला भारी ग, धैर्य एकदम फिल्मीच आहे आणि तो कसला भारी आहे तुला सांगते परा. होय की नाही सावे? खयाला मी खोई हुई. ही तर अरे आतापासून स्वप्न रंगवायला लागली. बास हा, काय सारखी फालतूगिरी करत असत रे? जा आता, उशीर होतोय. हा का? हा बर. बाय 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 सावी, बाय. भाऊ, मी माझ्या सिनियर अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आणि सांगतो तुम्हाला. भाऊ, नक्कीच काहीतरी मार्ग निघेल याच्यात. अहो, किती चांगला मार्ग निघाला तरी ते मुजुमदार त्या मार्गावरनं सरळ चालतील असा मला अजिबात विश्वास वाटत नाही.
तरी पण भाऊ कळवतो तुम्हाला. ठीक आहे कळवा. चल येतो. या मुजुमदारांच्या कोणत्याच गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही. भाऊ काय झालं? कोण होता हा माणूस? काय विषय चाललाय? मी सांगते. अव्वनचं लय डीप विषय आहे. भाऊ मुजुमदारांच्या इथं गेले होते, तिथे लय मोठा दंगा झालाय. त्या सदस्यांच्या लिस्ट मध्ये भाऊंचं नाव तर आहेच, पण ते दामिनी मुजुमदारांचं पण नाव आहे. आता जे अधिकारी गेले ना, ते सांगत होते, ते म्हणाले भाऊंनी सांगितले जर का त्या समितीत दामिनी मॅडम असतील तर मी डीस, म्हणजे मी नाही. त्यावर त्या भाऊंना लय काय काय बडबडल्यात. तरी मी सांगत होते यांना घेऊन जावा म्हणून, पण माझं कोण ऐकते तेव्हा? ते त्या काय म्हटल्या माहितीये का? म्हटल्या तुम्ही सुद्धा डावपेच करून ह्या सगळ्या 6 जागा मिळवल्यात, शासनाचं अनुदान खायचं म्हणून. काय असं बोलले त्या? हा, बघितलं ना, काय धाडाची माणसं नाही ती. मला तर वाटतं त्या बाईबरोबर त्या कमिटीत काम करण्यापेक्षा त्या कमिटीचा राजीनामा द्यावा आणि राम राम ठोकावा त्या पदाला. भाऊंना का नाही त्या मुजुमदारांबरोबर पंगा घ्यायला लय मज्जा यायला लागल्या काय. पण एक दिवस हीच मज्जा गळ्यात आल्याशिवाय कळणार नाही यांना. सगळे असे अचानक सायलेंट मोडवर का गेले? मी तुला घरात थांब म्हणून सांगितलं होतं ना.